नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूच्या अगदी सामान्य दिसणाऱ्या गोष्टींमध्ये किती अविश्वसनीय विज्ञान दडलेलं असू शकतं? आज आपण पृष्ठभाग आणि मिश्रणांमागे लपलेल्या याच अदृश्य रसायनशास्त्राला उलगडणार आहोत. तर मग हे जे अदृश्य विज्ञान आहे ते आपल्याला दिसतं तरी कुठे? चला, एक अगदी सोपा आपल्या रोजच्या अनुभवातलाच एक उदाहरण घेऊया. या दोन्ही उदाहरणांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. काहीतरी त्या पृष्ठभागाला चिकटते. आणि ही जी साधी दिसणारी प्रक्रिया आहे ना, त्याला विज्ञानात एक खास नाव दिलेलं आहे. यालाच म्हणतात अधिशोषण. लक्षात घ्या, ही प्रक्रिया फक्त आणि फक्त पृष्ठभागावरच घडते. म्हणजे कसं? कल्पना करा की पृष्ठभागावरचे रेणू थोडेसे एकटे पडलेत आणि ते बाहेरील रेणूंना स्वतःकडे खेचून धरण्याचा प्रयत्न करतायत. याच असंतुलित बलांमुळे किंवा अनबॅलन्स्ड फोर्सेसमुळे अधिशोषण होतं. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. अधिशोषण म्हणजे ॲब्झॉर्प्शन आणि शोषण म्हणजे ॲब्झॉर्प्शन हे शब्द ऐकायला खूप सारखे वाटतात, पण त्यांच्यात खूप मोठा फरक आहे. चला तर मग तोच फरक आता समजून घेऊया. यातला मुख्य फरक अगदी सोपा आहे. अधिशोषण म्हणजे कसं? समजा धुळीचे कण टेबलावर जमा झालेत. ते फक्त वरच्या पृष्ठभागावरच राहतात, बरोबर? याउलट शोषण म्हणजे स्पंजने पाणी शोषून घेणं. पाणी स्पंजच्या आत सगळीकडे पसरतं. म्हणजे बघा, एका प्रक्रियेत रेणू फक्त पृष्ठभागावर चिकटतात, तर दुसऱ्यात ते पदार्थाच्या थेट आत शिरतात. हाच तो फरक आहे. आणि गंमत म्हणजे या अधिशोषणाचे सुद्धा दोन मुख्य प्रकार आहेत. एक अवलंबून असतो तात्पुरत्या म्हणजे एकदम कमकुवत आकर्षणावर, तर दुसरा असतो मजबूत, अगदी कायमस्वरूपी रासायनिक बंधांवर आधारलेला. हे बघा, भौतिक अधिशोषण म्हणजे एखाद्या तात्पुरत्या पाहुण्यासारखा आहे. तो कसा एका कमकुवत आकर्षणाने जोडलेला असतो आणि सहज निघूनही जाऊ शकतो. याच्या अगदी उलट रासायनिक अधिशोषण म्हणजे एक पक्का न तुटणारा रासायनिक बंध तयार होणं, एकदम परमनंट. ह्या टेबलमध्ये आपल्याला यांच्यातला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. रासायनिक अधिशोषणातनं खूप जास्त ऊर्जा किंवा उष्णता बाहेर पडते. का? कारण तिथे एक नवीन केमिकल बॉन्ड तयार होतोय. शिवाय ते अत्यंत स्पेसिफिक असतं. म्हणजे असं नाही की कोणतेही रेणू कुठेही जाऊन चिकटतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यात फक्त एका रेणूचा एकच थर म्हणजे मोनोलेअर तयार होतो. याउलट भौतिक अधिशोषणात मात्र एकावर एक असे अनेक थर तयार होऊ शकतात. ठीक आहे, हे सगळं ऐकायला तर इंटरेस्टिंग आहे, पण ह्या पृष्ठभाग विज्ञानाचा आपल्या रोजच्या आयुष्यात नेमका काय उपयोग आहे? खरं सांगायचं तर आपण कल्पनाही करू शकणार नाही इतके याचे महत्त्वाचे उपयोग आहेत. उदाहरणार्थ गॅस मास्क, जे विषारी वायूंपासून कामगारांचा जीव वाचवतात. किंवा मग आपल्या नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बॉक्समधली ती छोटी सिलिका जेलची पाकिटं, जी आतली आर्द्रता शोषून घेतात. या सगळ्यांमागे हे अधिशोषणाचंच तत्त्व आहे, जे न कळतपणे सतत आपलं काम करत असतं. चला, आता पृष्ठभागाला चिकटणाऱ्या गोष्टींकडून आपण जरा पुढे जाऊया आणि अशा पदार्थांबद्दल बोलूया जे दुसऱ्या पदार्थात विरघळलेले नसतात, पण तरंगत राहतात. म्हणजे त्यांचे कण त्यात निलंबित असतात. हे पदार्थ वरकरणी किती वेगळे वाटतात नाही का? पण हे सगळे एकाच समान वैज्ञानिक तत्वाने एकत्र जोडलेले आहेत. तर मुद्दा हा आहे की कलील त्यांच्या कणांच्या मध्यम आकारामुळे ओळखले जातात. म्हणजे त्यांचे कण साखरेच्या द्रावणासारखे पूर्ण विरघळण्या इतके लहान नसतात, पण चिखलाच्या पाण्यासारखे खाली बसण्या इतके मोठेही नसतात. ते अगदी मध्येच असतात. ही जी कलीलची मधली जागा आहे ती इथे आपल्याला अगदी स्पष्ट दिसते. बघा, द्रावणाचे कण इतके लहान असतात की ते पूर्ण विरघळून जातात आणि मिश्रण एकदम पारदर्शक दिसतं. याउलट निलंबनाचे कण मोठे असल्यामुळे ते खाली बसतात आणि कलील ते मात्र मध्येच अडकलेले असतात. त्यांचे कण प्रकाश आरपार जाऊ देत नाहीत, पण ते इतकेही मोठे नसतात की खाली बसतील. आणि हा जो कणांचा अद्वितीय आकार आहे ना, तोच कलीलला काही खूप आकर्षक आणि सुंदर गुणधर्म देतो. हा कलीलचा एक खूप खास प्रकाशीय गुणधर्म आहे. आणि गंमत म्हणजे हाच गुणधर्म आपण रोज पाहतो त्या एका सुंदर घटनेमागचं कारण आहे. अगदी बरोबर. आपल्याला आकाश निळं का दिसतं, तर त्यामागे हाच टिंडल प्रभाव आहे. वातावरणात असलेली धूळ आणि पाण्याची सूक्ष्म कण जे कलीलसारखेच वागतात, ते सूर्यप्रकाशाचं विकिरण करतात, म्हणजे प्रकाश विखुरतात, आणि म्हणूनच आपल्याला आकाश निळं दिसतं. कमाल आहे ना?
कणांचं हे जे रँडम नृत्य आहे तेच कलिलला स्थिर ठेवतं. ह्यात सततच्या हालचालीमुळे ते कण खाली बसत नाहीत. आपल्या शरीरातलं रक्त असो, आपलं अन्न पिकवणारी सुपीक माती असो किंवा आपल्याला बरं करणारी अनेक औषधं असोत, या सगळ्यांमध्ये कलील आहेत. खरं तर कलील हे आपल्या जीवनासाठी आणि अनेक उद्योगांसाठी अगदी मूलभूत आहेत. तर आज आपण पाहिलं की अधिशोषण आणि कलील यांसारखी वरखरणी साधी वाटणारी वैज्ञानिक तत्त्व आपल्या दैनंदिन जीवनाला कसा आकार देतात. ते खरंच आपल्या अनुभवाचे जणू काही अदृश्य शिल्पकारच आहेत. आणि हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो की आपल्या रोजच्या जीवनात अजून असं कोणतं अदृश्य रसायनशास्त्र कार्यरत असेल, नाही का?